तिकडून आपला कॅमेरा कुठे आपला तिकडून असं मागणं कसं दिसायचं वन साईड आहे इकडून तिकडून घ्या एक साईड साहेब तिथनं घ्या असं चिकन घ्यायचं असतं मंगळवेळा वाढलं पाहिजे. शिकतात ना त्यात प्रत्येक गोळ्याला आम्ही विजिट देणार आणि सगळं आपलं ब्लड परत सीमन परत ॲक्सिडेंटल केस रेप केस परत फोक्सो वगैरे जे पण आहेत ते आम्ही विजिट देईल त्याच्यामध्ये भरपूर किट आहेत त्यात एक आता एक्झाम्पल ब्लड डिटेक्शन किट आहे आणि ॲनिमल ब्लड आणि ह्युमन ब्लड आहे का ते पण डिटेक्ट करतं त्यात बरं डिटेक्शन कलेक्शनसाठी सॅम्पल कलेक्शन आता परत आता ते टेस्ट ट्यूब आणायला ते हे पाठवायची गरज नाही पुण्याला वगैरे तुमच्याकडे आहेत किती आहेत इन्व्हेंटरी संपल्यावर परत दुसरी मागून आणि ह्याच्यात आहे ना सगळे एव्हिडन्स वगैरे पॅक कलेक्शन स्टोरेज कसं होणार सॅम्पल ते 2 to 8 नंतर जे सॅम्पल कलेक्शन आहे सिमेंट सॅम्पल ब्लड सॅम्पल ब्लड सॅम्पल आम्ही कॉटनचा कॉटनच्या त्या ह्याच्यात टाकतो एव्हिडन्समध्ये वर लॅबला पाठवून ट्रान्सपोर्ट टेम्परेचर मेंटेन आहे रेफ्रिजरेटर पण आहे आहे त्यांच्याकडे 24 आवर्स पुरता आहे नंतर आईस पॅकमध्ये घेऊन येते आता ग्राउंड लेवल आहे ह्यांचा रिपोर्ट म्हणजे हां राईट त्याचे सगळे टेस्ट टेस्ट करू शकतो ट्यूब प्लेन ट्यूब स्लाइड्स क्लोराइड ट्यूब कल्चरचं आहे का ते कल्चरचं आहे का ते बल्ब डिस्टिल वॉटर हे सगळे ते इक्विपमेंट आहेत टेस्ट वगैरे आहेत हां सिमेंट स्ट्रेंथसाठी सर्वांचाच विषय सगळा किती मिनिटात येते तरी सिमेंट ड्रॉप केलं ना आपण आणि कॅप्सूल असतात 3 कॅप्सूल प्रेस केला ते दोन लाईन आले आहेत तर ते प्रेझेंट आम्ही किती वेळ लागतो लगेच सांगतो 10 कंट्रोल आणि टेस्ट असते कंट्रोल ब्लड डिटेक्शन त्याच्यामध्ये एक हे असतं स्ट्रिपर असतं ओबीटी हॅलो ॲनिमल ब्लड का ह्युमन ब्लड ते कधी केलं पाहिजे तुम्हाला ऑन द स्पॉट करता येते
गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल रिक्रुटमेंट. कसं आहे जिल्हा परिषदला प्रायव्हेट कशी मागवतात म्हणून म्हणजे विचारलं टेंडर असते. आज मंगळवेढा उपविभागासाठी एक फॉरेन्सिक टीम आणि फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध झालेली आहे. ही फॉरेन्सिक व्हॅन आणि फॉरेन्सिक टीम मंगळवेढा तालुका आणि सांगोला तालुका या 2 तालुक्यांसाठी कार्यरत राहणार आहे. 7 वर्ष आणि 7 वर्षाच्या वर ज्या गुन्ह्यांना शिक्षा आहे त्या गुन्ह्यांमध्ये घटनास्थळाला भेट देऊन जो काही घटनास्थळावरचा पुरावा आहे तो एकदम शास्त्रोक्त पद्धतीने कलेक्शन करण्याचं, पुरावा गोळा करण्याचं काम ही टीम करणार आहे. त्यामुळे रक्ताचे सॅम्पल्स असतील, सिमेंट सॅम्पल असतील किंवा अंमली पदार्थ असतील किंवा फायर आर्म्स असतील, अशा सर्वच प्रकारांमध्ये या टीम पोलिसांना सहकार्य करणार आहे. आणि त्यामुळे पोलिसांवरचा कामाचा ताण सुद्धा कमी होणार आहे आणि निश्चितच गुन्हे उकल होण्यामध्ये आणि गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा होण्यामध्ये याची खूप जास्त मदत होणार आहे. धन्यवाद.